नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांचे स्वागत आहे। NPS आणि DCPS बाबतचा आज एक शासन निर्णय आलेला आहे। एक नवीन GR आज आलेला आहे, तर याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया। तत्पूर्वी मित्रांनो, आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका। मागील व्हिडिओप्रमाणे यासुद्धा व्हिडिओला लाईक करा आणि आतापर्यंत जर आपण चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर व्हिडिओ खाली बघा, जर तुम्हाला लाल कलरमध्ये सबस्क्राइब दिसत असेल तर त्यावर क्लिक करा आणि समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ यूट्यूबवर टाकल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, NPS आणि DCPS संबंधीचा आजचा शासन निर्णय आलेला आहे। 19 जानेवारी 2019चा हा शासन निर्णय आहे। तर कशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे याविषयी आपण जाणून घेऊया। राज्य शासनाच्या सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना NPS म्हणजेच पूर्वीची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना DCPS अंमलबजावणीतील त्रुटींचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। बघा, शासन निर्णय सविस्तर आपण बघूया। राज्य शासनाच्या सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना NPS म्हणजेच पूर्वीची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना DCPS लागू करण्यात आली आहे। सदर योजनेची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींच्या अनुषंगाने विविध संघटनांनी सदर योजनेमधील त्रुटी निदर्शनास आणल्या आहेत। या अडचणींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने आणि या योजनेची परिणामकारकरित्या अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने एक अभ्यास गट स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार खालीलप्रमाणे अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तर या अभ्यास गटामध्ये 7 सदस्य आहेत। त्यामध्ये बघा, पदनाम अध्यक्ष आहेत राज्यमंत्री वित्त, सदस्य आहेत 5 सदस्य आहे आणि 1 सदस्य सचिव आहे। तर सदस्यामध्ये राज्यमंत्री, अप्पर मुख्य सचिव, त्यानंतर प्रधान सचिव, उपसचिव शालेय शिक्षण आणि संचालक आहेत, सचिव आहेत संचालक लेखा व कोषागार। तर त्यानंतर बघा, सदर अभ्यास गटाने नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींचा अभ्यास करून या योजनेमध्ये येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल शासनास 3 महिन्यात सादर करावा, अशा प्रकारे बघा या शासन निर्णयामध्ये सांगितलं गेलेलं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही शासन निर्णयाची माहिती आपणापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका। त्याचबरोबर तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे अशा प्रकारचे शासन निर्णय सर्वात अगोदर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।